स्वीट तुकडा, एक वाटी मैदा, एक वाटी रवा, 2 चमचे तूप, पाव चमचा मीठ, तेल तळण्यासाठी, 1 वाटी साखर पाकासाठी, पाव वाटी पाणी, मैदा व्यवस्थित चाळणीने चाळून घ्या. चाळलेल्या मैद्यामध्ये रवा घाला, मीठ टाका, तूप गरम करा, गरम केलेले तूप रवा आणि मैद्यामध्ये घाला व व्यवस्थित चोळून घ्या. त्यामुळे स्वीट तुकडा खुसखुशीत होतात. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झालेले आहे. हा पिठाचा गोळा 15 मिनिटे झाकून ठेवूया. आता पाक तयार करण्यासाठी घेऊया. त्यासाठी भांड्यामध्ये साखर घाला. साखरेमध्ये पाव वाटी पाणी घाला. पाक सतत ढवळत राहा. आता साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. पाक सतत ढवळत राहा. साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्या. साखरेचा पाक तयार झालेला आहे. तो बाजूला ठेवून आपण स्वीट तुकडा तयार करायला घेऊया. पिठाच्या गोळ्यावरचे कापड काढून घ्या. पिठाच्या गोळ्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून गोळा मऊ होईपर्यंत मळून घ्या. गोळा छान मळून तयार झालेला आहे. हा गोळा पोळी पाटावर थोडं लाटून घ्या. वरून थोडं पीठ टाकून जाडसर पोळी लाटून घ्या. ही पोळी फार पातळ नाही आणि जाड पण नाही अशी पोळी लाटून घ्या. लाटलेल्या पोळीचे कातडीने मोठ्या आकारामध्ये तुकडे कापून घ्या. अशा प्रकारे सर्व तुकडे कापून झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेलामध्ये कापलेले तुकडे सोडा. तुकडे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. तुकडे तळून तयार झालेले आहेत. तयार तुकडे थंड करून घ्या. थंड झालेले तुकडे साखरेच्या पाकामध्ये 2 मिनिटे ठेवा आणि पाकामधून स्वीट तुकडा काढून घ्या.